आज आम्ही दोघी आलो आहोत घाटकोपर वेस्टला. खरं तर शॉपिंग करण्यासाठी आलो होतो, पण घाटकोपर वेस्ट म्हटल्यानंतर घाटकोपर ईस्ट तर खाण्यासाठी फेमस आहेच, पण वेस्ट सुद्धा कमी नाहीये. त्यामुळे आम्ही इथल्या खाऊ गल्लीमध्ये काय काय फेमस आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलोय. तर ही खाऊ गल्ली ऍक्च्युली जवळ नाही आहेत, काही स्पॉट्स आहेत जे आम्हाला असं वाटतात चांगले आहेत. तर ते हे स्पॉट आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मस्त दाबेली ऍक्च्युली म्हणतात ना की दाबेलीचं खायची असेल तर गुजराती लोकांच्या तिथे जाऊनच खाल्ली पाहिजे, आणि घाटकोपर इज इक्वल टू गुजराती क्राऊड, त्यामुळे ही दाबेली परफेक्ट आहे. सो दीपाली क्रंची दाबेली एन्जॉय करते. पण हे स्पॉट आहे सह्याद्री फास्ट फूड सेंटर, स्टेशन कडनं थोडंसंच लांब आल्यानंतर आहे, आणि तुम्हाला दिसेल बरीच गर्दी आहे. आणि ही दाबेली 30 रुपयाला आहे. दुसरा जो स्पॉट आहे तो त्याच्याच अगदी बाजूला आहे, आणि तो आहे पटेल ज्यूस. ऍक्च्युली ह्याच्याकडे छास खूप फेमस आहे, पण त्याचबरोबर वेगवेगळे ज्यूस सुद्धा ह्याच्याकडे मिळतात, आणि आम्ही आता ट्राय करतोय ऑरेंज ज्यूस. लहानपणी ऑरेंजचा गोळा खायचो ना, एकदम त्याची आठवण येते. सध्याची गरमी पाहता तुम्ही जर शॉपिंगसाठी घाटकोपर वेस्ट मध्ये आला असाल तर पटेल छास किंवा पटेल ज्यूस मध्ये यायला विसरू नका. पाणीपुरी आपण भरपूर ठिकाणी खातो, पण आजची घाटकोपरची पाणीपुरी थोडी स्पेशल आहे, कारण आता आपण आहोत निकम पाणीपुरीकडे. तुम्ही बघताय मागे आजोबा आहेत जे पाणीपुरी विकतायत. घाटकोपर वेस्टला आल्यानंतर नेमकं कसं यायचं त्याचा पत्ता आम्ही कॅप्शन मध्ये तुम्हाला मेन्शन करणार आहे. पण यांच्याकडे तुम्हाला नॉर्मल पाणीपुरी सोबत स्प्राउट्स पाणीपुरी सुद्धा मिळणार आहे. यांची टेस्ट कशी आहे ते बघूया. या पाणीपुरीची चव एकदम घरच्या पाणीपुरी सारखी, म्हणजे खूप स्पायसी नाहीये, खूप अशी मुळमुळीत पण नाहीये, पण एकदम बेस्ट आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. यानंतर आम्ही ट्राय केला तो म्हणजे डोसा. आता तुम्ही म्हणाल की डोशामध्ये काय आहे, पण इथे तुम्हाला बालाजी डोसा कॉर्नर मध्ये एक कोल्हापुरी साधा डोसा असा एक वेगळाच चवीचा डोसा मिळतोय, आणि तोच आम्ही आज ट्राय केलाय. आता आम्हाला जास्त हेवी डोसा पण नको होता, आणि चवीला वेगळा डोसा सुद्धा ट्राय करायचा होता, त्यामुळे आम्ही हा डोसा ट्राय केला. आता घाटकोपरला आलोय आणि खिचा पापड खाल्ला नाही असं कसं होईल. आम्ही ज्या स्टॉलवरती आलोय तो स्टॉल अगदी निकम पाणीपुरीच्या बाजूला आहे, आणि इथे तुम्हाला 3 प्रकारचे खिचा पापड मिळतील. एक म्हणजे साधा खिचा पापड, दुसरा लसूण खिचा पापड, आणि तिसरा तिखट खिचा पापड. यापैकी आम्ही सिलेक्ट केलाय तो आहे साधा खिचा पापड. हो, घाटकोपरची ही खाऊ गल्ली सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मला माहितीये वेस्टला खरं तर कमी ऑप्शन्स असं लोकांना वाटतं, पण नाही, वेस्टला खूप ठिकाणी बरंच काय काय खाण्यासारखं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आम्हाला युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. बाय.